25 मे 2026 ला अन्न आणि औषध प्रशासनाचा आयुक्त म्हणून कारभार आपल्या हातात घेतल्यापासून तुकाराम मुंढेंनी एक प्रकारचं वादळ महाराष्ट्रात उठवलंय. संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी चालू आहे. दूध, दही, पनीर, डाळी, गूळ आणि जे काही असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सध्या भेसळ आहे की नाही किंवा भेसळ केली जाते की नाही हे शोधायचं काम चालू आहे. त्यामुळे मागच्या 15 दिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी झालेली आहे, अनेक लोकांना अटक झालेली आहे. त्याच्याबद्दलच्या बातम्या आपण रोजच्या रोज बघतोय. त्यामुळे फक्त 15 दिवसात त्यांनी एवढी कारवाई केलेली आहे. याचं एक कारण म्हणजे दुसरं असं आहे की त्यांनाही माहिती आहे की ते या ठिकाणी या पदावर किती दिवस असतील माहिती नाही. त्यामुळे जोपर्यंत आहे तेवढ्यात इतक्या वेगानं कारवाई करायची की जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं काही क्लीनअप करून टाकायचं. त्यामुळे 25 मे 2026 पासून 11 जून पर्यंत 15-16 दिवसात त्यांनी काय काय कारवाई केलेली आहे हे ऐकलं तरी लक्षात येईल की एफडीएनं मागच्या किमान 10 वर्षात एवढी कारवाई केली नसेल. 354 जागेवरती त्यांनी धाडी टाकल्या, छापेमारी केली. त्यातल्या 344 ठिकाणी त्यांना भेसळयुक्त अन्न किंवा वेगवेगळ्या वस्तू, औषधं वगैरे सापडली. यापैकी 3.27 कोटींचा माल त्यांनी जप्त केला. 235 FIR दाखल केल्या. 350 जणांना अटक केलेली आहे. 274 दुकानं सील झालेली आहेत. 26 वाहनं त्यांनी जप्त केलेली आहेत. अशा पद्धतीनं एक अशा प्रकारची कारवाई झालेली आहे जी आजपर्यंत कधीही झालेली नव्हती आणि इथून पुढे देखील ती चालू आहे. म्हणजे हा 11 तारखेपर्यंतचा डेटा आहे जो त्यांनी स्वतःच सांगितलाय. 12 तारीख झालेली आहे, आज 13 तारीख आहे आणि ही कारवाई अशीच चालू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी अजून देखील छापे पडतायत. त्या छाप्याची एखादी किस्सा किंवा एक गोष्ट मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण मुद्दा असा आहे की त्यांची इतकी बदली होते आणि म्हणूनच त्यांना अनेक लोक घाबरतात. काही लोक घाबरतात, ज्यांनी काहीतरी चुकीचं केलेलं असतं ते घाबरतात. अनेक राजकारणी घाबरतात. पण त्यांना घाबरण्याचं कारण काय? नेमकं त्यांचा कारभार कसा असतो? ते कशा पद्धतीने चालतात? ते थोडक्यात बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 2005च्या बॅचचे IAS असलेले तुकाराम मुंढे हे फेमस आहेत त्यांच्या ट्रान्सफरसाठी. 21 वर्षांमध्ये आतापर्यंत त्यांच्या 25 बदल्या झाल्या. त्यांची 25वी बदली ही अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून सध्या झालेली आहे आणि सध्या त्याचा कारभार त्यांनी आपल्या हातात घेतलेला आहे. या संपूर्ण काळामधली एक गोष्ट त्यांच्याबद्दलची सांगता येते ती म्हणजे भारतातल्या अनेक लोकांना एक सवय आहे, कुठल्याही अधिकारी असो काही असो ऍडजस्ट करून घ्या म्हणून सांगायचं. ऍडजस्ट करा, सांभाळून घ्या. यातली कुठलीही गोष्ट तुकाराम मुंढे करत नाहीत. मग समोरचा माणूस छोटा असो, समोरचा माणूस मोठा असो याचा त्यांना फरक पडत नाही. जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करायचं ते काम करतात आणि त्यामुळेच तुकाराम मुंढेंना सगळे घाबरतात किंवा तुकाराम मुंढेंची अनेकांना अडचण होते. त्यातला एक लेटेस्ट किस्सा घडला तो म्हणजे पुण्यातल्या बारामती तालुक्यातल्या सुपे या गावामध्ये. आपल्याला माहिती आहे की सुप्याचा बाजार हा फेमस आहे आणि अनेक मोठा बाजार म्हणून याच्याकडे बघितलं जातं. इथं प्रचंड गर्दी असते. इथली दुपारची गोष्ट 2-3 दिवसापूर्वी घडली. ती म्हणजे इथं काही लोकांनी अशी बातमी सांगितली की काही वेळानंतर इथं तुकाराम मुंढे येत आहेत आणि त्यांची FDAची टीम इथं कारवाई करणार आहे. आता मागच्या 15 दिवसात कारवाई वेगवेगळ्या शहरात सगळीकडे चालू आहेच. त्यामुळे ही बातमी अनेकांना वाटली की खरीच आहे. त्यामुळं चटाचटा या बाजारात असलेली सगळी दुकानं, मग किराणा मालाची दुकानं, हॉटेल्स आणि इतर जे जे मेडिकल्स वगैरे असतील ते सगळे लोकांनी पटापटा बंद केले आणि सगळ्या लोकांनी आतल्या बाजूने कुलूप घालून घेतलं. कारण लोकांना असं वाटलं की जर तुकाराम मुंढेंची स्वारी आलीच तर ती डायरेक्ट आपल्या दुकानावर यायला नको. मग या दुकानदारांना भीती कशाची वाटत होती? तर याचं एक महत्वाचं कारण आहे. कदाचित गुटख्याची भीती वाटत असेल, कारण आपल्या दुकानांमध्ये अनेक ठिकाणी गुटखा मिळतो हे आपल्याला देखील माहिती आहे. आता तर कुठलं काही भेसळ सापडेल न सापडेल, पण मुद्दा असा आहे की जर तुम्ही गुटखा ठेवत असाल, गुटखा स्टोअर करत असाल, विकत असाल, तयार करत असाल, काही करत असाल तर तुकाराम मुंढेंनी सांगितलं त्याच्यावर मकोका कायदा लावला जाईल. त्यामुळे या कायद्याची भीती असेल किंवा काही, पण तुकाराम मुंढे येणार हे नुसतं ऐकल्यानंतरच इतकी धांदल उडाली होती. पण प्रत्यक्षात सुप्यामध्ये तुकाराम मुंढे आले नाहीत. त्यांची कोणतीही FDAची कारवाई इथं झाली नाही. पण तरी देखील त्यांचा नावाचा दरारा काय आहे हे समजण्यासाठी हा किस्सा पुरेसा आहे. पण असा त्यांचा एकमेव किस्सा नाही, असे अनेक किस्से आहेत. त्यांच्याबरोबर नाशिकमध्ये देखील एक अशा प्रकारची घटना घडली होती, ती थोडक्यात सांगतो. तुकाराम मुंढे हे आपल्या कामाप्रती आणि कायद्याप्रती नेहमी तत्पर असतात. त्यांना नाशिकमध्ये असताना ते नाशिकचे महापालिकेचे आयुक्त होते. त्यावेळेला तिथं कालिका मंदिरामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांना महापालिकेचे आयुक्त म्हणून आरतीसाठी बोलावलेलं होतं. आपल्याकडे अशी पद्धत आहे की आरतीसाठी बोलवायचं. त्या आरतीसाठी ते सकाळी 8:30 वाजता गेले. आरती केली. आरती करून ते जेव्हा रिटर्न चाललेले होते त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आजूबाजूला जी सगळी दुकानं लागलेली आहेत या दुकानांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये वस्तू दिल्या जातात
आता हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की प्लॅस्टिकवरती महाराष्ट्रात या पिशव्यांच्या वरती बॅन आहे आणि त्या बॅन असताना देखील या पिशव्यांमध्ये इथं कारभार केला जातोय. त्यांनी तिथंच त्या सर्व दुकानदारांना वॉर्निंग दिली, मंदिर प्रशासनाला देखील वॉर्निंग दिली की आज संध्याकाळपर्यंत या सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या इथून गायब झाल्या पाहिजेत, तर हे सगळं आहे तसं राहील, अन्यथा आज संध्याकाळी सगळ्यावरती बुलडोजर चालवून सगळं साफ केलं जाईल. एकही दुकान इथं चालवून दिलं जाणार नाही. जी मंदिराच्या आतल्या भागात असणारी दुकानं देखील आहेत त्यामध्ये देखील प्रत्यक्ष योग्य अंमलबजावणी झालीच पाहिजे असं त्यांनी सांगितलं. याच्याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे जी अतिक्रमण केलेली दुकानं आहेत ती सगळी दुकानं काढून टाकली जातील असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे ते जरी आरतीला गेले असले तरी त्यांच्यातला जो कर्तव्यदक्ष अधिकारी असतो तो नेहमी जागा असतो. तुकाराम मुंडे हे काही काळासाठी म्हणजे अगदी 9-10 महिने पुण्यातल्या PMPMLचे चेअरमन होते आणि या काळातला एक त्यांचा किस्सा म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की अनेक ड्रायव्हर जे कॉन्ट्रॅक्टवरती आहेत ते कामावरती वेळेत येत नाहीत किंवा कामावरती कधी कधी अजिबातच येत नाहीत, दांड्या मारतात, अटेंडन्स नसते. या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या आणि 158 कामगारांना डायरेक्ट काढून टाकलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे अनेक कर्मचारी सांगतात की गाडी खराब आहे, गाडी बंद पडली, गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम सांगतात आणि त्यामुळं मग ते कामावर येत नाहीत किंवा कामावर आले तरी बसून राहतात. ॲक्च्युअली त्यांचं जे काम आहे ते करत नाहीत. या सगळ्यासाठी त्यांनी त्या एम्प्लॉईला म्हणजे कर्मचाऱ्याला जबाबदार धरलं आणि त्यामुळं युनियन विरुद्ध तुकाराम मुंडे असा एक वाद पुण्यामध्ये दिसायला लागला. पुण्यातले सगळे कर्मचारी तुकाराम मुंडेंच्या विरोधात गेले, पण तुकाराम मुंडेंचं एक पॉलिसी क्लिअर होती. ते म्हणाले की मी इथं लोकांच्या सेवेसाठी आहे, मी तुमच्या युनियनला खुश करायला किंवा तुमच्या कर्मचाऱ्यांना खुश करायला इथं बसलेलो नाही. माझी निष्ठा लोकांच्या प्रती आहे आणि लोकांच्यासाठी जे योग्य असेल ते मी करणारच. अर्थात त्यावेळेला त्यांना अनेक धमक्या देखील आल्या, जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. या सगळ्या गोष्टी असल्या तरी तुकाराम मुंडे 9-10 महिन्यानंतर तिथून बाहेर पडले, जसं ते नेहमी पडत असतात. तुकाराम मुंडे 2005 साली IAS झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र केडर मिळालं. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांचं पहिलंच पोस्टिंग बार्शीमध्ये झालं. बार्शीचे मुख्याधिकारी म्हणून त्यांनी कारभार स्वीकारला. त्या काळात ते ट्रेनिंगमध्ये होते आणि त्या ट्रेनिंगमध्ये असताना देखील त्यांचं असं नव्हतं की आपण ट्रेनिंगमध्ये आहे आणि आपण आराम करायचा. त्यांनी त्या काळात देखील आपलं काम चालू केलं. त्यांनी त्यांच्या ट्रेनिंगच्या बार्शीमधल्या पोस्टिंगमध्ये जवळजवळ 15,000 अतिक्रमणं बार्शीमधली हटवली आणि या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्यांदाच ज्यावेळेला ते अतिक्रमण हटवायचं काम चालू होतं त्यावेळेला एक दारूचा गुत्ता चालवणारा किंवा दुकान चालवणारा एक व्यक्ती तिथं आला, ज्याचं दुकान इल्लीगल होतं. तरी देखील त्यानं सांगितलं की मी स्वतःला जाळून घेणार आणि तेही नगरपालिकेसमोर जाळून घेणार. आणि त्यासाठी त्यानं मग एक प्रकारे कुठल्याही अधिकाऱ्यासाठी ही अत्यंत भीतीदायक गोष्ट असते. जर अशा कुठल्या व्यक्तीनं स्वतःला जाळून घेतलं तर त्याची मोठी बातमी होते, कदाचित त्या अधिकाऱ्याचं करिअर देखील संपू शकतं. पण तुकाराम मुंडे या गोष्टीला घाबरले नाहीत. त्यांना माहिती होतं जर या एका माणसाला घाबरून जर आपण हे काम थांबवलं तर पुढची जे सगळं डिमॉलिशन आहे किंवा जे अतिक्रमण हटावची कामगिरी आहे ही सगळी बंद होईल, रद्द होईल. म्हणून त्यांनी सांगितलं त्याला जर स्वतःला जाळून घ्यायचं असेल तर तो घेऊ दे. आणि त्याप्रमाणे तो माणूस आला. फक्त त्यांनी सांगितलं होतं की या माणसाचं पूर्णपणे व्हिडिओ शूटिंग करा. तो माणूस आला, त्यानं स्वतःला जाळून घ्यायचं ठरवलेलं होतं, पण प्रत्यक्षात त्याची हिंमत झाली नाही की काय झालं माहिती नाही, पण तो स्वतःला जाळून घेऊ शकला नाही. आणि हे झाल्या तुकाराम मुंडेंनी पोलिसांना सांगून त्याला अटक केली आणि कैद केलं. यानंतर एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा तुम्ही तुमच्या निश्चयावर ठाम असता तेव्हा तुमची कामं बरोबर होतात. त्यामुळे तुकाराम मुंडेंची ही कामाची पद्धत आहे. कुणाला तरी घाबरायचं आणि सगळं काम बंद करायचं हे त्यांना जमत नाही. त्यांची स्टाईल एकच आहे, जे कायद्यात बसतं ते करतातच आणि जे योग्य असतं तेही करतातच. मग तिथं समोरचा माणूस कोण आहे याची फिकीर करत नाहीत आणि म्हणूनच त्यांना सगळे लोक घाबरतात. आणि याच कारणांमुळे राजकारणी देखील मग त्यांचा वापर करून घेतात. जे सरकार असेल त्या सरकारच्या विरोधी पक्षातले जे नेते असतील त्यांच्या जिल्ह्यामध्ये तुकाराम मुंडेंची बदली करून टाकायची, म्हणजे तिथल्या नेत्यांना त्रास होईल, तिथल्या राजकारण्यांना त्रास होईल. मग नंतर त्यांचं सरकार आलं की ते त्यांना इकडच्या नेत्यांच्या राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पोस्टिंग करतात जेणेकरून त्यांना त्रास होईल. कारण तुकाराम मुंडे नियमात बसेल तेच करतात आणि म्हणून ते कुठलेही पक्ष असू दे, काही असू दे, त्यांचं कुठल्याही पक्षाबरोबर चांगलं रिलेशन, वाईट रिलेशन असं काही नाहीच आहे. ते कुठल्याही पक्षाकडून गिफ्ट घेत नाहीत, कुठल्याही पक्षाकडून चांगली त्यांना काही अपेक्षा नाही आहे कुठल्या पदाची वगैरे. त्यामुळं ते त्यांचं काम करत राहतात आणि म्हणून अनेक लोक त्यांना ठरकतात. ही आहेत तुकाराम मुंडेंचे काही किस्से. आणि आता सध्या तुकाराम मुंडेंनी मागच्या 15-20 दिवसात जे रान उठवले त्याच्याबद्दलची ही बातमी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.